विधानसभा निवडणुकांचा शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला आहे आणि अनेक उमेदवारांकडून प्रचारावरती जोर दिला जातोय। आपल्यासोबत नाशिक पूर्वचे उमेदवार गणेश गीते आहेत। भाऊ, खरं तर प्रचार जो आहे तो आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे। कशा पद्धतीने प्रचारावरती जोर दिला जातोय, आपल्याला शेवटच्या टप्प्यात कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? नाही, आज या ठिकाणी उद्या 5 वाजेला प्रचार बंद होणार आहे, पण जे प्रभाग घ्यायचे होते ते आज या ठिकाणी जवळपास आज प्रभाग दौरा पूर्ण होईल आणि उद्यापासून 2 दिवस सोशल मीडियाच्या मार्फत प्रचार केला जाईल। खरं तर यंदा नाशिक पूर्वची जी निवडणूक आहे ती आपल्याला थोडी वेगळी पाहायला मिळते आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर अनेक टोकाला जाऊन काही टीका ज्या आहेत ते होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काय आपल्याला धाकधूक वाटते? नाही, धाकधूक समोरच्या नाही म्हणून ते टोकाला जाऊन टीका करताय। मला काही धाकधूक नाही। मी 100% इथं 25,000च्या पेक्षा कमी मतांनी विजयी होणार नाही, कारण ह्या मतदारसंघातली जी गुंड दादागिरी प्रवृत्ती ही जनताबरोबर त्यांना न्याय देईल त्या ठिकाणी। भाऊ, खरं तर आपण बघितलं तर समोरचे जे आपले उमेदवार आहेत ते देखील विजयाचा विश्वास व्यक्त करतायत। मात्र यावेळेस नाशिक पूर्वमध्ये आपल्याला परिवर्तन बघायला मिळेल असं काय आपल्याला आत्मविश्वास? नाशिक पूर्वमध्ये 100% परिवर्तन होईल। विजयाची अपेक्षा करणं त्यांचं विजयाची कोणीही अपेक्षा करेल, पण आपण काहीतरी कर्तृत्व केलं असतं तर मग विजयाची अपेक्षा करणं योग्य होतं। नक्कीच आपल्यासोबत नाशिक पूर्वचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते होते आणि त्यांनी देखील या ठिकाणी विजयाचा विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शौलीसह पवन TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।